मित्रांनो, मी मुंबईचा आहे. नाव प्रसाद आणि मी फक्त 22 वर्षांचा आहे. मला ज्योती नावाची बहीण आहे. ती माझ्यापेक्षा 3 वर्षांनी मोठी आहे. ती दिसायला खूप हॉट नाही आणि खूप स्मार्टही नाही. उंची सुमारे 5 फूट. माझे कुटुंबीय तिच्यासाठी मुलगा शोधत आहेत. मित्रांनो, मी तुम्हाला माझ्याबद्दल सांगतो की मी एक पदवीधर आणि एक मस्त तरुण मुलगा आहे. माझे सोटा सुमारे 7 इंच आहे आणि मी तंदुरुस्त शरीर देखील आहे. मला गर्लफ्रेंड नाही कारण मी या सगळ्या भानगडीत कधी पडलो नाही, पण जसजसे वय सरत गेले तसतसे मनात घाणेरडे विचार येऊ लागले. जसे कुच्चीमध्ये सोटा कसा घालतात, हनीमून कसा साजरा करायचा आणि बायकोला आनंदी कसं करायचं, हे सगळे विचार आता माझ्या मनात येत होते. म्हणूनच आता मी रात्री पॉर्न व्हिडिओ बघायला लागलो आणि हस्तमैथून करायचो. एक दिवस मी पॉर्न व्हिडिओमध्ये पाहिले की एक भाऊ रात्री नग्न होऊन स्वतःच्या बहिणीला ठोकत होता आणि तिची बहीण पण तिची डिक्की हलवून त्याला साथ देत होती. मित्रांनो, तेव्हापासून माझ्या मनात माझ्या बहिणीबद्दल घाणेरडे विचार येऊ लागले आणि मी माझ्या स्वतःच्या बहिणीला ठोकण्याचे स्वप्न पाहू लागलो. माझी बहीण ज्योती माझ्यापेक्षा 3 वर्षांनी मोठी होती आणि मी कुटुंबात सर्वात लहान होतो. मला वाटले की माझी बहीण माझ्यापेक्षा मोठी आहे, मग मी तिला कसे ठोकणार. पण माझी एकही मैत्रीण नव्हती. मग मी विचार केला की माझ्या बहिणीला घरीच का सेट करू नये. ज्योतीला सुद्धा कोणी बॉयफ्रेंड नव्हता. कदाचित त्यामुळेच तिच्या चेहऱ्यावर चमक नव्हती. ती नेहमी उदास असायची आणि तिचा चेहरा जणू तणावात होता. एके दिवशी मी माझ्या बहिणीला म्हणालो, बहिणी तू इतकी नाराज का आहेस. तर दीदी म्हणाली, नाही प्रसाद, असेच आणि दुसरे काही नाही. मी पण म्हणालो, ठीक आहे बहीण तू झोप जा. मित्रांनो, माझ्या बहिणीला खूप राग आला होता आणि म्हणूनच मी तिच्याशी जास्त बोलू शकत नव्हतो. मी तिला एक काम करायला सांगितल्यावर तिने रागाने मला शिवीगाळ केली. मला खूप वाईट वाटलं आणि काहीच बोललो नाही. त्या रात्री मी जाणून-बुजून भाऊ-बहिणीचा अश्लील व्हिडिओ पाहिला आणि मी गरम झालो. मी विचार केला होता की आता मी माझ्या बहिणीला ठोकायचे. मित्रांनो, ही गोष्ट अगदी खरी आहे, जी मी माझ्या बहिणीसोबत केली होती. दुसऱ्या दिवशी रात्री मी रागाने ज्योती दीदीच्या खोलीत प्रवेश केला. तिला ठोकायच्या मूडमध्ये मी मुद्दाम माझ्या जीन्समधून माझा सोटा काढली आणि बहिणीच्या खोलीत प्रवेश केला. मला पाहताच दीदी एकदम लाजली आणि तिने तोंड दुसरीकडे वळवले. मी जाऊन दीदींच्या पलंगाला चिकटून राहिलो. दीदी रागाने म्हणाली, काय करतोयस हरामी. मी दीदीला म्हणालो, आज मी पॉर्न व्हिडिओ पाहून आलो आहे आणि मी खूप हॉट आहे. म्हणूनच मी तुला ठोकायला आलो आहे. दीदी रागाच्या भरात म्हणाली, अरे बदमाश, मी तुझी मोठी बहीण आहे हे तुला माहीत आहे का. मी म्हणालो, मला माहीत आहे दीदी, पण प्लीज आज थांबवू नकोस, मी खूप गरम आहे. मला गर्लफ्रेंड नाही, म्हणूनच मी तुझ्याकडे आलो आहे. मग मी दीदीला खूप समजावले आणि समजावले. तिने विचारले, तुला मला का झवायचे आहे. मी म्हणालो, ज्या दिवसापासून तू मला शिव्या दिल्यास त्या दिवसापासून माझा मूड बनवला होता. त्यानंतर मी म्हणालो, दीदी आज मी तुमचा चेहरा उजळून टाकेन. फक्त तू मला तुझ्या गांडीने मला झवाण्यात साथ देशील. हळूहळू दीदी पण गरम होऊ लागली होती आणि म्हणाली, ठीक आहे. मग मी दीदीला किस केले आणि तिचे बुक्स पण दाबले. दीदीचे आंबे लहान आणि कडक होते, कारण तिने कधीच सेक्स केला नव्हता. त्यानंतर मी दीदीचे कपडे काढले आणि नंतर चड्डी देखील काढली. हाय हाय मित्रांनो, आता माझी बहीण माझ्या समोर पूर्ण नग्न झाली होती. मी तिची डिक्की आणि जिलेबी बघत होतो. दीदीच्या जिलेबीवर भरपूर केस होते आणि ते मधमाशाच्या पोळ्यासारखे पसरलेले होते. मी हाताने जिलेबी सहलू लागलो आणि दीदीचे बॉल चोखू लागलो. मग मी दीदीच्या जिलेबीवर जीभ ठेवून कुच्ची चोखत होतो. जिलेबीवरचे केस माझ्या तोंडात येत होते, पण दीदीची जिलेबी मला बेधुंद करत होती. 15 मिनिट जिलेबी चाटून झाल्यावर मी डिक्की चाटू लागलो. मी माझ्या दीदीला खुश करायचा ठरवले. मग मी माझा सोटा तिच्या जिलेबीवर ठेवला आणि घासू लागलो.
पहिल्यांदाच एखाद्या मुलाचे सोता तिच्या जिलेबीत घुसले होते आणि तेही भावाचे. माझ्या बहिणीला पहिल्यांदा खूप वेदना होत होत्या, तिच्याही जिलेबीतून रक्त येत होते. पण मी पॉर्नमध्ये पाहिलं की पहिल्यांदा दुखतंय. त्यानंतर मी जवळपास 30 मिनिटे माझ्या बहिणीला सतत ठोकलो. मी माझा सोटा तिच्या भोकात जोरात ढकलला. माझा सोटा आत शिरला तेव्हा तिच्या भोकातून फचफच आवाज येऊ लागला. नंतर मी माझा सोटा बहिणीच्या तोंडात घातला आणि तिच्या तोंडात ठोकायला लागलो. परत थोड्या वेळाने डॉगी स्टाईलमध्ये दीदीला करून जिलेबी ठोकू लागलो. त्यानंतर मी माझे सर्व पाणी माझ्या बहिणीच्या जिलेबीत टाकले आणि तिला चिकटून झोपी गेले. सकाळी मी माझ्या रूममध्ये आलो आणि सकाळी मी पाहिले तर दीदी माझ्याकडे बघून हसत होती आणि तिचा चेहरा एकदम चमकत होता. आता ती उदास नव्हती आणि हसत होती. माझ्या दीदीला खुश पाहून मीही खुश झालो. मित्रांनो, ही होती माझी कहाणी.